सांगली महापालिका अंदाजपत्रकामध्ये वाहनांचे पंक्चर काढायला 5 लाखांची तरतूद आहे आणि सदस्यांना विकास कामांसाठी 4,71,000 रुपयांची तरतूद केली आहे. नगरसेवकांची स्थिती पंक्चरपेक्षा खराब आहे का? नगरसेवक होण्यापेक्षा एखाद्या गावाचा सरपंच झालो असतो तर किमान 25 लाखांचा निधी मिळाला असता. तरतूद केलेले 5 लाख कसे खर्च करायचे यासाठी एक शिबिर तरी आयोजित करा, अशी उपहासात्मक टीका करत महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी संताप व्यक्त केला. स्थायी सभापतींनी केलेले बजेट हे बोगस असून सर्व सदस्यांना विकास कामांसाठी किमान 50 लाखांचा तरतूद करावी, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली आहे. दरम्यान सभेला आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह स्थायी सभापती अतुल माने यांच्या अनुपस्थितीवरून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान नगरसेवकांच्या सूचनांसह अंदाजपत्रक मंजूर केल्याचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी जाहीर केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.